नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, आता जो माध्यमांवर वैचारिक संघर्ष सुरू आहे, हिंदू आणि बौद्ध विचारधारेमध्ये संघर्ष सुरू आहे, तो दिसतोय. सुप्त संघर्ष अर्थात. तो सुप्त संघर्ष सुरू आहे, तो कितपत योग्य आहे? हा जो संघर्ष आहे, हे जे वाद आहेत, वैचारिक वाद आहेत, तात्विक वाद आहेत, परंतु त्याने काय नक्की साधणार आहे? कुणाचं यामधून हित होणार आहे? साध्य काय होणार आहे? ह्यानी मन दूषित होण्याशिवाय काही होणार नाही. आपापसात कलह होण्याशिवाय, मन दूषित होण्याशिवाय दुसरं काय होणार आहे? कल्याण साधलं जाणार आहे का ह्यानी? खरं समाजाचं, आमच्या राष्ट्राचं, गरीब जनतेचं, गरिबांचं, सामान्य माणसाचं ह्यातून ही साधलं जाणार आहे, कल्याण साधलं जाणार आहे. त्यांना या माध्यमातून सुखसोयी मिळणार आहे, सुधारणा मिळणार आहे, चांगला विचार मिळणार आहे, असं होणार आहे का? त्यामुळे हे समाजाच्या हिताचं नाही आहे, हितावह नाही आहे. एकूण आपल्या संस्कृतीच्या, राष्ट्राच्या हिताचं आहे का? तर ते ठरत नाही आहे. की दररोज वेगवेगळे त्या माध्यमातून व्हिडिओ येतात, लिखाण येतं आहे. की उदाहरणार्थ आता रामायणचा विषय काढला तर राम हे पात्रच त्यांचं म्हणणं असं आहे की बौद्ध जातक कथा ज्या आहेत, जातक कथा, त्या जातक कथांमधूनच हे रामायण आलेलं आहे आणि त्यातलंच एक राम पात्र आहे. त्यातून हे राम हे पात्र हे घेतलेलं आहे. तर हे सगळं काल्पनिक आहे. तर काल्पनिक आहे की काय आहे ते समजा मागे न्यायालय निर्णय दिलेला आहे आणि ते जो तो ठरवेल, आपल्या विचारांप्रमाणे तो ठरवून देईल, ठरवेल समजा अभ्यासाप्रमाणे. परंतु रामायण हे जातक कथांमधूनच आलेलं आहे, त्यातलीच ती कथा आहे. राम हे पात्रच त्यातून घेतलेलं आहे. असं एक तर ते आता बौद्ध विचारधारा जी आत्ताची ते जे व्याख्यान देतात किंवा यूट्यूबवर वाहिनींमधून चर्चा होते, त्यामधून त्या व्हिडिओच्या माध्यमातून चित्रफितीच्या माध्यमातून हे सांगितलं जातं. अनेक विधाने केली जातात. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासंदर्भात हे असंच आत्ता बोललं जातं आहे. त्यानंतर राम मंदिराच्या जागी उत्खनन केलं तर त्या उत्खननामध्ये मूर्ती सापडल्या, त्या बौद्धकालीन मूर्ती सापडल्या. त्यानंतर आता जे जगन्नाथपुरी, मी जगन्नाथ यात्रा जी होते, जगन्नाथ ओरिसातलं जगन्नाथ मंदिर जे आहे त्या संदर्भातही असंच म्हणणं आहे की जगन्नाथ मंदिर हे मूळ बौद्ध विहार होता, ती बुद्धाची मूर्ती होती. असं सैड असंच सांगितलं. कारण ते कलिंग, मूळचं ओरिसा हे सम्राट अशोकाचं कलिंग राज्य आहे. तर तिथे त्यामुळे सम्राट अशोकाचं ते राज्य होतं. त्यामुळे तिथे मग सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि मग तो देशभर धर्म पसरला, त्याने प्रसार केला. त्यामुळे ते मंदिर देखील बौद्ध विहार असणार आहे असंच बौद्ध विचारवंतांचं मत आहे. आणि तसे त्याचा पुरावे वगैरे देत आहेत. मुळामध्ये इतिहास हा कशावर चालतो? तर इतिहास हा संशोधनावर आणि संशोधनातून सिद्ध झालेल्या पुराव्यांवर, त्यातल्या उत्खननामध्ये सापडलेल्या शिला, शिलालेख, अशा गोष्टींवरच अभ्यास करूनच इतिहास हा कधीही सिद्ध होत असतो. आणि इतिहासाची ठीक आहे, इतिहास माहीत व्हायला पाहिजे, हे सगळं खरं आहे. इतिहास वाचला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. कशासाठी? तर कलासाठी नव्हे. इतिहासातून आम्ही प्रेरणा घेतली पाहिजे. इतिहास कशासाठी आपल्याला माहीत झाला पाहिजे, आपला इतिहास आपण वाचला का पाहिजे? तर त्यातून आपल्याला प्रेरणा मिळली पाहिजे, चांगल्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे, त्यातून आपण पराक्रम घेतला पाहिजे, त्यातून आपण करुणा घेतली पाहिजे, शांती घेतली पाहिजे, प्रेम घेतलं पाहिजे, बंधुभाव घेतला पाहिजे, शौर्य घेतलं पाहिजे, निर्भयपणा घेतला पाहिजे. अशा अनेक गोष्टी आहेत त्या इतिहासातून आपल्याला शिकण्यासारख्या आहेत. मग त्या आम्ही घेतो का? आम्ही इथं हे सापडलं तर ते सापडलं असं म्हणून चालेल का? मुळामध्ये ह्या ज्या सगळ्या आहेत, हिंदू पद्धत किंवा बौद्ध विचारधारा, हिंदू विचारधारा, बौद्ध विचारधारा, जैन विचारधारा, शीख विचारधारा, ह्या सगळ्या आपल्या भारतीय संस्कृतीची चांगली फळं आहेत. आणि ह्या सगळ्यांचे विचार चांगलेच आहेत. मूळ आपल्या सगळ्यांचं एकच आहे की आपण सगळे भारतीय आहोत, ही आपली ओळख आहे. त्यामुळे आपल्यामध्ये भ्रातृभाव असणं, बंधुभाव असणं, प्रेम असणं हे गरजेचं आहे. आणि परस्पर सामंजस्य असणं, बंधुभाव असणं, समन्वय असणं हे कधीही गरजेचं आहे. ते नसेल तर मग फूट पडणार आहे, विद्वेष पसरणार आहे आणि याचा गैरफायदा हे दुसरे उचलणार आहेत. हिंदू संस्कृतीतूनच, मग वैदिक धर्मातूनच हे सगळे बाकीचे पंथ की विचारधारा
हे वेगळे झालेले आहेत, उगवलेले आहेत आणि त्यांनीही समाजाच्या कल्याणाचाच विचार दिलेला आहे, चांगलाच विचार दिलेला आहे, प्रेमाचा, अहिंसेचा, करुणेचा, शांततेचाच विचार दिलेला आहे. तर आपली संस्कृती काय आहे, तर उदाहरणार्थ श्रीकृष्णाचे जर आपण विचार केला तर श्रीकृष्णाचे एक चुलत बंधू हे जैन तीर्थंकर होते आणि सावत्र बंधू हे बौद्ध होते. त्यांनी बौद्ध परंपरा स्वीकारली होती. म्हणजेच ह्या वेगळ्या विचारधारा आहेत, हे वेगळे विचारांचे मार्ग आहेत. हे आणखीन कसले वेगळा धर्म किंवा आणखीन उपासनापद्धती वेगळी आहे. ह्याला आपण जे वेगळं जे स्वरूप देत आहोत, संकुचित स्वरूप आपण देतो आहोत, ते चुकीचं आहे. तेव्हा ही आपली परंपरा आहे की एकाच घराण्यातले 3 भाऊ असतील किंवा 3 बहिणी असतील तर त्यांनी वेगवेगळे विचारांचे आपल्या बुद्धीनुसार, आपल्या अभ्यासानुसार, चिंतनानुसार, दर्शनानुसार आणि आपल्या आत्म्याला स्मरेल, आपल्या आत्म्याला पटेल तसा त्यांनी विचारांचा, उपासना पंथाचा मार्ग स्वीकारलेला आहे. ही आपली परंपरा आहे, ती आजची परंपरा नाही आहे. आस्तिक नास्तिक ही आपली आजची परंपरा नाही आहे. आपल्याकडे अनेक ऋषी हे नास्तिक होऊन गेलेले आहेत. मग नास्तिक असणं हे काही पाप नाही आहे, चुकीचं नाही आहे. आणि आस्तिक असणं म्हणजे तो पुण्यवान झाला असंही नाही आहे, आणि आस्तिक असणं म्हणजे वाईट असंही नाही आहे. ज्याला त्याला आपल्या संस्कृतीनेच मुळामध्ये स्वातंत्र्य दिलेलं आहे. विचारांचं स्वातंत्र्य, आचारांचं स्वातंत्र्य म्हणजे उपासना पद्धतीचं स्वातंत्र्य हे आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. ते आपल्या संस्कृतीने दिलेलं आहे, ती आपल्याला दिलेली देणगी आहे. त्याचा उपयोग करून आपण आत्म्याचा विकास केला पाहिजे, बुद्धीचा विकास, आत्म्याचा विकास झाला पाहिजे. आणि हे भांडणं करून इथलं ह्या मंदिराच्या उत्खनन केल्यावर इथे हे सापडलं, ह्या मूर्ती सापडल्या, हे असं सापडलं, ठीक आहे, सापडलं काही ते लोकांसमोर आलं पाहिजे. पण तोच मुद्दा धरून आणखीन त्याचा गैरअर्थ काढणं, लोकांमध्ये चुकीचे संदेश देईल असं करणं हे चुकीचं ठरतं. आपापसात आपल्यामध्ये समन्वय पाहिजे. आता तसं जर आपण म्हटलं तर 5,000 वर्षापूर्वी काय, 10,000 वर्षापूर्वी काय, 15,000 वर्षापूर्वीचं काय होतं मग? म्हणजे 15,000 वर्षापूर्वी काहीच नव्हतं. याच्याकडे माणसाचा विकास कधीच आहे. मनुष्य शेती करायला 10,000 वर्षापूर्वी लागलेला आहे. मनुष्य कपडे अंगावर घालायला 10,000 वर्ष घालायला लागलेला आहे. त्याआधी तो 10,000 वर्षापूर्वी केवळ झाडाच्या वेली वगैरे तेच तो अंगावर परिधान करत असे, तेच गुंडाळत असे. वस्त्रे 10,000 वर्षापूर्वी वस्त्र नव्हतंच, 10,000 वर्षी शेतीही नव्हतीच. म्हणजे प्रगत मनुष्य आपण जे म्हणू ते 10,000 वर्षाचा आपला इतिहास आहे. अन्न, वस्त्र, निवारा ह्या गोष्टी समजायला लागल्या, हाच आपला 10-12 हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे. तर पण आपण खोलात जाऊन उपयोग काय होणार आहे? तेव्हा भाषा कुठे होत्या, भाषा किती होत्या, ह्याचा सगळ्याला आपण विचार केला पाहिजे. एकूणच माणसाचा इतिहास हा जर बघितला आपण तर 70,000 वर्षाचाच माणसाचा इतिहास हा ज्ञात आहे. 3 लाख वर्षापूर्वीचा इतिहास आहे. आपण आफ्रिकेत माणसाचं मूळ आपल्याला सापडतं. आपण जे भांडणं करतोय, भांडणं करून उपयोग काय आपसामध्ये? की आफ्रिकेमध्ये साधारणपणे 3 लाख वर्षाचा इतिहासच आपल्या माणसाला सापडतो आहे. 3 लाख वर्षापूर्वी माणसाला जरा कळायला लागलं होतं. त्यानंतर 17,000 वर्षापूर्वीपासून 3 लाख वर्षापूर्वीच्या माणसाला कळायला लागलं, त्याला विस्तार व्हायला लागला माणसाचा. मग माणूस इतर पृथ्वीवर इतरत्र मनुष्य जायला लागला, तर त्याचा विस्तार वाढला, संचार करायला लागला. म्हणजे मूळ माणसाचं कुठे आहे ते विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे, खगोलशास्त्राने सिद्ध केलेलं आहे की आफ्रिकेत आहे. त्यानंतर 70,000 वर्षापूर्वी माणसाच्या खऱ्या अर्थाने मेंदूचा विकास झाला आणि माणूस लिहायला, वाचायला, बोलायला शिकला. मेंदूचा खऱ्या अर्थाने 70,000 वर्षापूर्वी हा विकास झाला, बुद्धीचा विकास झाला. ह्याचं म्हणजे मग त्यावेळेला हे कुठे काय होतं? माणसाचा विकास झालेला नव्हता, माणसाला त्या माणूस म्हणत आलेलं नव्हतं. बुद्धी म्हणजे काय, मन म्हणजे काय, भावना म्हणजे काय ह्याचाच विकास झालेला नव्हता. तेच माणसाला कळत नव्हतं. म्हणजे मुळाशी जायचं ठरवलं आपण तर किती वर्ष जावं लागेल? की अप्रगत माणूस, शेपटी असलेला माणूस, अंगावर केस असलेला माणूस, झाडाची गुहेत राहणारा माणूस, झाडाची पानं, फुलं, फळं खाणारा माणूस, असा विचार करावा लागेल आपल्याला. आत्ता आपण एवढे प्रगत झालो आहोत, आत्ता आपण विचाराने आचरणे प्रगत नको व्हायला. आपल्याला शिक्षण मिळालं, सुधारणा आल्या, सगळं काय मिळालं आपल्याला. आता सगळं आधुनिकता आलेली आहे, संगणकीय युग आहे,
मग ह्या युगात माणसाचे विचार का नाही बदलत? आपण बदललं पाहिजे आणि आपापसातील जे हेवे दावे आहेत, हे जे एकमेकाला कमी लेखणं, ही लढाई जी आहे ही अहंकार लढाई आहे, अहमपणाची लढाई आहे, श्रेष्ठत्वाची लढाई आहे. ती चुकीची आहे. पण मी श्रेष्ठ की तू श्रेष्ठ, मी मोठा की तू मोठा, नाही आम्ही तुमच्या आधीचे, तुम्ही आमच्या नंतरचे, अहमिका लागलेली आहे की मी श्रेष्ठ नाही, मी श्रेष्ठ आहे, तू कमी आहेस. हा उच्च भाव आपल्याला आपल्या संस्कृतीने दिलेला आहे का? नाही आहे. उच्च भाव आमच्या संस्कृतीने आम्हाला दिलेला नाही, शिकवलेलं नाही आहे. त्यामुळे तो आम्ही टाळला पाहिजे. जे आहेत ते सगळे समानच आहेत. सगळ्यांचंच मूळ हे आपण विचार केला तर मानवाचं मूळ हे आफ्रिकेत आहे. पण त्यानंतर विकास मात्र सगळ्यात सुधारणा झालेली आहे मानवाची, मानवी प्रगती म्हणतो आपण, ती भारतात आल्यानंतरच झालेली, भारतातच झालेली आहे. भारतीय मनुष्याचाच विकास हा सुरुवातीला झालेला मेंदूचा विकास हा भारतातील मनुष्याच्या मेंदूचा विकास हा सर्वोत्तम झालेला आहे, असं खगोलशास्त्राने सिद्ध केलेलं आहे. मग ह्याचा आपण विचार केला पाहिजे, हा अभिमान आपण बाळगला पाहिजे की आमच्या संस्कृतीने आम्हाला शिकवण कसली दिलेली आहे. एकमेकाला कमी लेखण्याची, दूषण देण्याची शिकवण दिलेली नाही आहे. त्यामुळे हा जो सुप्त संघर्ष सुरू आहे हिंदू आणि बौद्ध विचारधारेमध्ये, जैन विचारधारेमध्ये, हा आपण विचार हा क्षुल्लक विचार, क्षुद्र विचार आहे, संकुचित विचार आहे, हा आपण सोडून दिला पाहिजे. आणि हातात हात घालूनच आपण पुढं गेलं पाहिजे, जेणेकरून आपल्या राष्ट्राचं कल्याण होईल आणि राष्ट्रोद्धार होईल. त्या राष्ट्रोद्धार करण्यासाठीच आम्ही सगळ्यांनी हातात घालण्याची आणि आमच्या बंधुत्वाचं नातं जपण्याची ही गरज आहे. की सगळ्यामध्ये शेवटी साधणार आहे काय? तर साधणार काही नाही. आम्ही जर हेवे दावे आपसात केले तर त्यातून साध्य काही होणार नाही, उलट पक्षी चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि हे आमचे जे वरिष्ठ आहेत, विचारवंत आहेत, ह्यानेच ह्या कामी पुढाकार घेतला पाहिजे की त्यानेच काहीतरी असं मधूनच काहीतरी काढायचं, हे काही बरोबर नाही आहे. कुठेतरी थांबलं पाहिजे आणि सामान्य माणसापर्यंत चांगला संदेश गेला पाहिजे. ही अहमिका जी आहे किंवा ही अहंकाराची, श्रेष्ठत्वाची, उच्चनीचपणाची लढाई जी आहे, ह्या लढाईचा अंत झाला पाहिजे. कारण त्यात आपल्या देशाचं हित नाही, सामान्य माणसाचं हित नाही, मानव कल्याण नाही. आणि आमच्या संस्कृतीने आम्हाला मार्ग दिलेला आहे, तो मानव कल्याण दिलेला आहे. मानवाचं अंतिम कल्याण कशामध्ये आहे? तर ते शांती, प्रेम, करुणा, बंधुभाव ह्यातच आहे. तोच आमच्या महापुरुषांनी की संस्कृतीने दिलेला आम्हाला संदेश आहे. त्यानेच मानवाचं अंतिम कल्याण साधणार आहे. मंडळी, हे आपलं काय मत आहे आपण जेव्हा द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.